वाती पण त्याच्यावर पण तसं ब्राउनी सर्व होतं ना, पण हळद टाकली तर ती हळद त्याच्यावर उडली म्हणून मग मी घडलं राहू दे अशाने. सगळ्यांना आमंत्रण. नमस्कार मंडळी. नमस्कार. आर्ट फॉर ह्युमॅनिटी तर्फे तुम्हा सगळ्यांना आदिशक्ती या शोसाठी आम्ही आपण स्वागत करत आहोत. सहर्ष सहकुटुंब सगळ्यांनी या शोचा आस्वाद घ्या. आणि आर्ट फॉर ह्युमॅनिटी टीमनी भरपूर मेहनत घेतलेली आहे, सगळ्या आर्टिस्टनी मेहनत घेतलेली आहे. त्याचं सगळं फळ तुम्हाला बघायला मिळणार आहे. 1 तारखेपर्यंत आपला हा शो आहे. सगळ्यांनी जरूर या. आम्ही तुमचं स्वागत करायला आहोत. या दरवर्षी जी गणपतीची थीम असते त्याला जरासा बाजूला करून यावर्षी आम्ही आदिशक्ती ही थीम ठेवलेली आहे आणि आदिशक्ती या थीमने भरपूर रिस्पॉन्स दिलेला आहे. भरपूर त्यांची पेंटिंग आणि एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात स्कल्पचर सुद्धा आलेली आहे. 27 ते 1 तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे या. आणि तुम्ही जे आदिशक्तीचे जे भरपूर सुंदर चित्र आहेत, अशी चित्र तुम्ही पहा, त्याचा आनंद घ्या, खरेदी करा. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. सगळ्यांनी या आणि मजा करा. आणि मेन म्हणजे रोज आपल्याकडे भरपूर डेमोज ठेवलेले आहेत दर दुपारी. त्यामुळे आमचं आर्ट फॉर ह्युमॅनिटी पेज फॉलो करा. तुम्हाला जे काही इंटरेस्ट असेल, रोज आलात तरी उत्तम. रोज डेमोज, संगीत असे आपण विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. आज चित्रकार विजय आचरेकर यांचा डेमॉन्स्ट्रेशन आहे. आणि विजय आचरेकरांच्या हस्तेच आपल्या एक्झिबिशनचं ओपनिंग होतोय. तसंच प्रकाश वाघमारे हे पण चित्रकार आपल्याकडे आज ओपनिंगला येणार आहे. आणि तरी ओपनिंगसाठी सर्वांनी 5 वाजेपर्यंत सगळ्यांनी हजर राहावं ही सदिच्छा आणि ही इच्छा. आणि तुम्ही या. धन्यवाद. आणि अप्रतिम म्हणजे क्रिएटिव्हिटी काय असते, आदिशक्ती हा एक सब्जेक्ट होता आणि क्रिएटिव्हिटी काय असते हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्कीच बजाज आर्ट गॅलरीला आज ओपनिंग आहे. 27 तारीख, 27 ते 1 तारखेपर्यंत आहे. तर प्रत्येकाने इथे आवर्जून येण्याचं गरज का आहे, तर इथे वेगवेगळ्या आपल्याला छानपैकी डेमॉन्स्ट्रेशन आहे, व्याख्यान आहे, खूप आर्टिस्टिक क्रिएटिव्हिटी अशा घडणाऱ्या काही गोष्टी आहेत. आणि मी सुद्धा काम केलंय, खूप वर्षांनी मी काम केलेलं आहे. हे काम पाहण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी तुम्ही नक्कीच बजाज आर्ट गॅलरीला या. तुम्हाला या सगळ्याची माहिती आर्ट